हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे। सकाळी ब्रेकफास्ट मी त्यांना करून दिला आणि ते ऑफिसला निघाले आणि मी ह्या गार्डनमध्ये आले। तर हे जे गार्डन आहे ते अगदी आपल्या बिल्डिंगच्या समोरच आहे। तुम्ही बाल्कनीमधून बघितलं असेल। मी तुम्हाला दाखवते की या फ्रंटला समोरच आपला फ्लॅट आहे या बिल्डिंगमध्ये। सो रोज हे गार्डन मी बघते आणि सकाळी 6-7 वाजता खूप गर्दी असते इथे। सो विचार केला की ते ऑफिसला चालले ते, तर मी पण खाली आले बिल्डिंगच्या आणि विचार केला आपण गार्डनमध्ये जावं, बघू तर या। कारण हा सगळा एरिया आमच्यासाठी नवीन होता। भले आम्ही दिल्लीमध्ये राहिलो आहे, पण आम्ही वेगळ्या एरियामध्ये राहत होतो आणि हा एरिया वेगळा आहे। सो त्या गार्डनमध्ये मला म्हणजे छान वाटलं। गर्दी पण जास्त नव्हती, रेअर लोक होती, म्हणजे अगदी 6-7 लोक होती, कारण 8:30-9चा टाईम झाला होता। आणि अर्धा तासासाठी मी वॉक केला आणि नंतर घरी गेले, कारण थोडंसं ऊन पडायला सुरुवात झाली होती। मी आता घरातून तुम्हाला व्ह्यू दाखवते या गार्डनचा। तर हे समोर जे गार्डन आहे तिथे आपण आता जाऊन आलो। घरी आल्यानंतर विचार केला की काहीतरी खाऊया, कारण मी ब्रेकफास्ट माझ्यासाठी करून नव्हता ठेवला आणि मोस्टली मी चहा अवॉइड करते, मला नाही आवडत जास्त म्हणून। तर आदल्या दिवशी तुम्ही पण बघितले लास्ट ब्लॉगमध्ये किती सारं जेवण आणलं होतं, त्याच्यामुळे ते बाकी होतं आणि इतके पैसे आपण घालवतो तर ते टाकायलासुद्धा जीवावर येतं। सो मी ते गरम करून घेतलं। आता आपल्याकडे इतकी अशी भांडी अवेलेबल नाही आहेत, पण हे जे टिफिन होते ते मायक्रोवेव्हमध्ये चालतील असं त्याच्यावरती लिहिलं होतं, म्हणून त्याच टिफिनमध्ये मी गरम केलं। आणि रोटी पण चांगली होती, बटर रोटी होती, चीज नान पण तसंच बाकी होतं आणि पनीर आणि चीजची भाजी होती, तर तीसुद्धा चांगली होती आणि फ्रीज असल्यामुळे ते व्यवस्थित ठेवता तरी आलं। त्याच्यामुळे मग मी विचार केला की तेच खाऊन घेऊया आपण, कारण परत म्हणजे काहीतरी वेगळं करण्यापेक्षा तेच संपवून टाकू, म्हणून मग मी तेच ब्रेकफास्टमध्ये खाल्लं। ब्रेकफास्ट नाही म्हणता येणार, म्हणजे लंच आणि ब्रेकफास्ट हे एकत्रच मी केलं। तर त्यानंतर मग सगळं जी घरातलं आहे ते व्यवस्थित आवरून घेतलं। हाऊसकीपिंगवाले येऊन त्यांनी सगळं क्लीन करून दिलं आणि त्यानंतर मग मी विचार केला की आपल्याकडे चहाची गाळणी नाही आहे आणि कपडे तर धुवावे लागतात, तर त्या छोट्या मोठ्या गोष्टी मला आणायच्या होत्या आणि भाज्यासुद्धा आणायच्या होत्या, म्हणून मी तयार झाली आणि मग म्हटलं इथं कुठेतरी आपण विचार करूया, शोधूया की कुठेतरी काहीतरी असेल। आणि म्हणजे गार्डनच्या तिकडे पण मला असं वाटलं की थोडीफार भाजी आहे तिकडे विकतात, म्हणून मग विचार केला तिकडे जाऊन बघूया आपण। घरामधून निघाले तर होते, पण मला खरंच माहिती नव्हतं की नक्की कुठे काय मिळतं आहे, पण विचार केलं की घरात बसून तरी काय करणार, ॲटलिस्ट आपण भाज्या वगैरे तरी घेऊन येऊया, म्हणून मी निघाली। पण मला काहीच माहिती नव्हतं, इथला एरिया पण खूप वेगळा होता। आम्ही जिथे राहायचो ना आधी तो एरिया वेगळा होता, पण काहीतरी म्हटलं ॲटलिस्ट कुठेतरी भाजी मार्केट असेल। आता इथे एवढा बिल्डिंग आहे तर कुठेतरी भाजी मार्केट असणारच याची तर मला खात्री होती, म्हणून मी चालत चालत विचारत पुढे गेले। काही जण म्हणाले मला की पुढे आहे भाजी मार्केट, पण ते भाजी मार्केट इतकं लांब होतं की जवळजवळ मला 2 किलोमीटर चालत जायला लागलं। तिकडे ते भाजी मार्केट होतं, तुम्हाला तर मी दाखवेन। आणि तुम्ही बघू शकता आम्ही ज्या एरियात राहतो तिथे आजूबाजूला असं काहीच नाही आहे, म्हणून मला चहाची गाळणी म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी नाही घेता आल्या। आणि नंतर मग मी विचार केला की ठीक आहे आपण आहे त्याच्यातच मॅनेज करूया, कारण तसंही डबल होईल, पुन्हा घरी गेल्यावरती त्या सगळ्या गोष्टी आहेतच। तर इथे रोड क्रॉस करून मी आली होती आणि समोरच स्ट्रेट रोडला ते जे भाजी मार्केट आहे ते होतं, म्हणजे असे मला सगळेजणच सांगत होते। तर विचार केला की चला जाऊन बघूया, आणि कारण भाजीमध्ये ॲटलिस्ट टोमॅटो, काकडी वगैरे अशा काहीतरी गोष्टी असल्या की ब्रेकफास्टसाठी त्या यूज करता येतात, म्हणजे काहीतरी सँडविच करता येतं, सॅलॅड करता येतं, असं काहीतरी करता येतं, म्हणून म्हटलं ॲटलिस्ट ते तरी घेऊया। आणि बाकीचं काही नसलं तरी चालतं, पण मला फ्रूट्स तर घरामध्ये म्हणजे लागतातच ॲटलिस्ट, त्याच्यामुळे म्हटलं बाकी काही नाही मिळालं तर आपण फ्रूट्स तरी घेऊया। पण चालत चालली आहे, पण मला अजिबात म्हणजे आयडिया नव्हती की आता कुठपर्यंत आपल्याला चालायचं। फायनली मला ते भाजी मार्केट दिसलं आणि मला बरं वाटलं, म्हटलं नाही तर इतक्या लांब आपण आलो आहे
पण भाज्या इतक्या फ्रेश आणि मस्त होत्या आणि इथले लोक सांगत होते की ते संध्याकाळीच हे भाजी मार्केट लागतं, त्याच्यामुळे मी बरोबर दुपारनंतरच निघाले होते आणि सगळे भाजी म्हणजे त्यांची सेट करण्याच्याच ह्याच्यामध्ये होते आणि नशीब मी सकाळी नाही आले, नाही तर इतक्या लांब येऊन मला तसंच जायला लागलं असतं. पण भाज्या आणि वेगवेगळे प्रकारचे फ्रूट्स आणि मस्त मस्त सगळं होतं तिथे. मग मी काही गोष्टी घेतल्या, म्हणजे पेरू वगैरे फ्रूट्स वगैरे घेतले, भाज्या पण थोड्याफार घेतल्या आणि तुम्ही बघू शकता तिथे सगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या, म्हणजे मशरूमपासून टोमॅटो, कांदा वगैरे या सगळ्या गोष्टी, म्हणजे अशा वेगवेगळ्या डिफरंट आणि युनिक भाज्या असतात ना, ज्या रेअरली मिळतात त्यासुद्धा सगळ्या तिथे मिळत होत्या. पण खूप लांब होतं हे भाजी मार्केट, पण ठीक आहे म्हटलं, ॲटलिस्ट 2-3 दिवसांनी आपण येऊ शकतो आणि संध्याकाळी तर अजून जास्त स्वस्त मिळतं इथे असं ते म्हणाले. पण आता मी तर ज्या टायमाला आली होती म्हटलं तेव्हाच घेऊन जावं, परत संध्याकाळी कोण येणार इतक्या लांब. सो मला छान वाटलं, कारण भाजी नव्हती मिळत इतक्या दिवस आणि एक सुपर मार्केट होतं बिल्डिंगच्या थोडंसं जवळ, पण तिथे थोडंसं कॉस्टली मिळत होतं असं मला वाटत होतं आणि इथे बाकीच्या पण खूप साऱ्या गोष्टी होत्या, पण मी काय ते घेतलं नाही, कारण म्हणजे घेण्यात काय अर्थ नव्हतं, कारण जेमतेम आम्ही ब्रेकफास्ट करू शकत होतो फ्लॅटवरती, बाकीच्या तर काही गोष्टी करता येत नव्हत्या, कारण पोळी करू शकत नव्हतो, पोलपाट लाटणं नव्हतं, अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. भाजी म्हटलं तर फक्त कांदा टोमॅटोवाली भाजी आपण करू शकत होतो, अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि भाजी जरी केली तर ती कशासोबत खायची. तरी पण मी खूप दिवस म्हणजे घरी करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आता हे जे व्लॉग्स आहेत हे डेलीचे तर मी पोस्ट नाही करत आहे, असे मधून पोस्ट करते आहे, तर तुम्ही ते भाजी बघू शकता. त्यानंतर मला पटकन तिथे दिसलं की तिथे अशा प्लास्टिकच्या वस्तू पण मिळतात, तर मला चहाची गाळणी घ्यायची होती आणि कपडे धुण्यासाठी ब्रश घ्यायचा होता, तर विचार केला तर इथे मिळतच आहे आणि स्वस्त पण मिळते, तर घेऊन टाकावं आणि काही दिवसांसाठीच पाहिजे होतं. तर मग मी तिथूनच म्हणजे कपडे धुण्याचा जो ब्रश आहे तो घेतला आणि बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी काही घेतल्या, त्या मी तुम्हाला आता पुढे दाखवते आणि स्वस्त बजेटमध्ये भेटल्या आणि चांगल्या क्वालिटीच्या होत्या, म्हणजे असं नाही आहे की काय खराब होतं स्वस्त मिळतं म्हणून, बिलकुल नाही, एकदम छान आणि चांगल्या क्वालिटीच्या ज्या काही वस्तू आहेत त्या मला मिळाल्या होत्या तिथे. सो मी त्या गोष्टी घेतल्या, थोडीशी भाजी घेतली, फ्रूट्स घेतले आणि मग नंतर पुन्हा घरी जायला निघाले. संध्याकाळची वेळ झाली होती आणि आज ते लवकर येणार होते, तर मी म्हटलं की मी पुढे जाते, तुम्ही नंतर या. तर हा जो खाली कॉरिडॉर आहे तो तुम्ही बघू शकता, एकदम छान नीट अँड क्लीन आहे आणि बिल्डिंगसुद्धा खूप मस्त आहे आणि खूप लोक असे इथे राहायला येतात. आता तुम्हाला माहिती असेल कंपनीच्या कामामुळे आम्ही इथे आलो आहे, पण आमच्यासारखे खूप लोक इथे आलेले आहेत राहण्यासाठी. आम्हाला असं वाटलं की आम्हीच असे काहीतरी म्हणजे मोस्टली हॉटेलमध्ये काय होतं 1-2 दिवसासाठीच लोक राहतात, पण आम्ही इतक्या दिवसांसाठी राहणार आहोत, पण आमच्यासारखे तिथे खूप लोक म्हणजे आधीपासून राहतात असं आम्हाला कळलं होतं, म्हणजे जे हाऊसकीपिंगवाले येतात त्यांच्याकडून. सो आम्ही पण थोडेसे रिलॅक्स झालो होतो, तसं पण घाबरण्यासारखं इथे काहीच नव्हतं आणि रोज छान वाटायचं गॅलरीमधून हा व्ह्यू बघण्यासाठी, इतकं मस्त वाटायचं आणि पाऊस पडल्यावरती तर इतकं सुंदर आणि छान मस्तच वाटायचं, म्हणजे एक मूड छान होतं अशा गोष्टी बघितल्यानंतर. मग ही थोडंफार मी सामान आणलं होतं, जसं की फ्रूट्स, त्यानंतर चहाची गाळणी, किसणी, कपडे धुवायचा ब्रश, अशा थोड्याफार गोष्टी मी घेऊन आली होती आणि त्यानंतर मी जास्त काही शूट केलं नाही, कारण मी रील्स शूट करत होती आणि मग ते म्हणाले की आपण काहीतरी आज पिझ्झा वगैरेच खाऊ, तर मग त्यासाठी आम्ही खाली आलो, दोघं पण पिझ्झा वगैरे खाल्ला. मग तिथे थोडा 1-10 मिनटासाठी वॉक करत होतो आणि छान वाटतं खाली ते वॉक करण्यासाठी, खूप छान एरिया आहे तो, तर विचार केला की तिथे थोडं 10 मिनटं फिरूया आणि मग पुन्हा आपण घरी जाऊया. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.